पुणे महानगरपालिकेच्या पार्किंगमध्ये चोर शिरलेले आहेत। पुण्यातील जंगली महाराज रस्ता परिसरातली ही संपूर्ण घटना आहे। पोलीस पालिका कर्मचाऱ्यांकडून चोरट्यांना खाली येण्याची विनंती केली जाते। चोरांना पकडण्यासाठी फायर ब्रिगेड, पोलीस आणि नागरिक पार्किंगच्या खालीच आहेत। चोरांना खाली येण्याची विनंती पोलीस आणि पालिकेच्या अधिकारी करतायत, परंतु चोर घाबरून खाली येत नसल्याचं स्पष्ट होतंय। गेल्या 2 ते 3 तासांपासून हा सगळा नाट्यमय प्रकार त्या ठिकाणी सुरू आहे। पुण्यामध्ये चोर पोलिसांचा खेळ सुरू असल्याची मोठी बातमी आपण पाहतोय। महापालिकेच्या पार्किंगमध्ये चोर शिरलेले आहेत। शिवानी पांढरे या संदर्भात आपल्याला पुण्याहून आपल्यापर्यंत माहिती पोहोचवतायत। शिवानी, महापालिकेच्या पार्किंगमध्ये शिरलेले चोर आणि पोलीस, हा खेळ नेमका काय रंगलाय पुण्यात? विशाल, साधारण 7-7:30 वाजले आहेत आणि इथे अजूनही तसेच नागरिक दिसत आहेत। दुपारी 3 ते 3:30च्या दरम्यान हा सगळा प्रकार समोर आला। पुण्यातल्या जंगली महाराज रोडवर हे जे जुनं 2007 मध्ये बांधण्यात आलेले हे पार्किंग आता सध्या बंद आहे। या पार्किंगमध्ये इथले आजूबाजूचे जे काही लोखंड असतं ते चोरून अनेक चोर शिरण्याचा प्रयत्न करत होते। मात्र जेव्हा हे चोर हे सगळं उचलताना दिसले लोखंड वगैरे, त्यावेळी या सगळ्या लोकांना इथलं कळलं। त्यांनी आरडाओरड केली, महापालिकेला, पोलिसांना कळवलं आणि त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला। आपण जर बघितलं तर ह्याला आता सध्या लॉक लावून ठेवलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं या चोरीबद्दल सांगायचं झालं तर ही जे काही 4-5 चोर होते ते या दारांनी वरती गेले आहेत, ते अजूनही वरती आहेत। साधारण पोलिसांनी या दाराला लॉक लावून ठेवलं आहे आणि त्यामुळे ते पोलीस आता सध्या तरी वरती अडकले आहेत। पोलीस पुढची कारवाई करतायत। ही मुलं नेमकी कोण आहेत, ते चोर दरवेळेस इथे चोरी करतायत का, या सगळ्याची कारवाई करतायत। माझ्यासोबत काही इथले नागरिक आहेत ज्यांनी हा सगळा प्रकार पाहिलाय। साधारण काय घडलं आणि हे सगळं किती वाजता घडलं? 2-2:30 वाजता मोठ्या मोठ्या आवाजाने पत्रा पडल्याचा आवाज येत होता। तर आम्हाला वाटलं की मेट्रोचं का कुणाचं तरी काम चालू आहे आणि आम्ही इथं नंतर आल्यानंतर काही गर्दुल्ले 1-2 गर्दुल्ले इथनं आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते। आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही बघितलं तर हे 3-4 जणांची टोळी होती आणि हे वरच्या मजल्यावरनं हे त्या शीट फेकत होते आणि त्याचा आवाज खूप भयंकर येत होता। कसल्या शीट होत्या त्या? काय लोखंडी शीट होता। एक 50 ते 60 किलोची एक शीट आहे। म्हणजे एखाद्या नागरिकाच्या जर अंगावर पडली असती बाहेर तर चुकून तर अनेक त्यात अपघात घडू शकले असते। आणि ते शीट असताना मग आम्ही 112ला फोन केला। बोनाला साहेब जे आहेत आपल्या विभागाचे महानगरपालिके, त्यांना फोन केला। नंतर जे महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी, नंतर त्यांनी फायर ब्रिगेड बोलवली, पण अजूनही ते वरतीच आहेत। वरती आणण्यासाठी पुण्याकडे कुठलीच यंत्रणा नाही, त्यांना खाली उतरवण्याची। साधारण माझ्यासोबत काही पोलीस पण आहेत। सर, नेमकं काय घडलं? तुम्ही आता लॉक लावून ठेवलंय, पोलीस चोर अजूनही वरतीच आहेत। मॅडम, अत्यंत खेदजनक ही घटना आहे की महानगरपालिकेचं पार्किंग स्टोरेज आहे आणि ह्या पार्किंग स्टोरेजमध्ये काही चोर जे आतमध्ये घुसलेले आहेत तर त्यांनी नशापाणी केलेले आहे। त्यामुळे त्यांना आता बाहेर काढण्यासाठी आम्ही शर्तीचे प्रयत्न केले। अग्निशामक दल असेल, पोलीस असेल, आम्ही शर्तीचे प्रयत्न केले, परंतु त्यांनी उड्या मारू नयेत किंवा त्यांच्या हातून चुकून काही घटना घडू नये यासाठी आम्ही ह्या प्रवेशाला आता कुलूप लावलेला आहे आणि या ठिकाणी आमचा सुरक्षा रक्षकांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। साधारण हे पोलीस अजूनही वरच आहेत आणि या पोलिसांचा शोध निश्चित चोर त्या ठिकाणी अडकून पडलेले आहेत आणि पोलीस त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात। धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।